नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका जो सरळ सेवेमार्फत पेपर झाला होता 29 फेब्रुवारीला नॉन पेसा जिल्ह्यांसाठी हा पेपर झालेला आहे। पेसा जिल्ह्यांचा पेपर अजूनही बाकी आहे। येत्या लक्षामध्ये तर या सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आता येत आहेत। जवळपास सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आलेले आहेत। एक दोन काहीतरी बाकी असतील, ते रिझल्ट देखील लवकरात लवकर येणार आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्धा जिल्ह्याचा निकाल। बाकी तुम्ही कोणत्याही जर जिल्ह्याचा पेपर दिला असेल आणि त्यांचे निकाल आले असतील तर तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचे YouTube चॅनल आहे त्यावर आपण सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट हे टाकलेले आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल एकदा चेक करून घ्या रिझल्ट, किंवा तुम्ही त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा काय करू शकता, रिझल्ट चेक करू शकता, किंवा आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यावर सुद्धा आपण रिझल्टची PDF ही टाकलेली आहे। क्लिअर आहे सर्वांना? आणि पुन्हा एकदा सांगतो सर्वांना, महत्त्वाचं, हा रिझल्ट म्हणजे फायनल रिझल्ट नाही, ही फक्त क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। सॉरी, ही फक्त विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। म्हणजे काय, ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील अशा सर्वांचं नाव काय असणार आहे, या लिस्ट मध्ये असणार आहे। ज्यांचं नाव नाहीये त्यांना 90 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले असणार आहेत। आणि ही फायनल लिस्ट नाही, यानंतर सुद्धा एक लिस्ट येणार आहे। त्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी किती जागा होत्या, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, त्या अनुषंगाने सर्व रिझल्ट प्रिपेअर होऊन एक फायनल लिस्ट येईल। त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही सिलेक्ट आहात। क्लिअर? चलो, तर आता आपण बघूयात वर्धा या जिल्ह्याचा नेमकं कशा पद्धतीने रिझल्ट हा आलेला आहे। दिसतंय सर्वांना व्यवस्थित स्क्रीन? तर या ठिकाणी बघा, IBPS ने हा पेपर घेतला होता। IBPS ने आपल्याला माहिती आहे 29 फेब्रुवारी 2024 ला हा पेपर झाला होता। आणि हा कोणत्या जिल्ह्याचा रिझल्ट बघतोय आपण, वर्धा या जिल्ह्याचा रिझल्ट बघतोय। फक्त अशाच विद्यार्थी मित्रांचं नाव आहे यामध्ये ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स यामध्ये असणार आहेत। हे सर्वांनी काय करा, महत्वाचं म्हणजे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी जर तुम्ही हायेस्ट मार्क्स बघितले 144 आहेत, 138 आहेत, 136 आहेत, 134 आहेत, अशा पद्धतीने हे मार्क्स तुम्हाला दिसून येतील। जर आपण बघितलं टोटल किती स्टुडंटचं नाव यामध्ये आहे तर ते सुद्धा एकदा तुम्हाला दाखवतो, म्हणजे लक्षात येईल। कॉम्पिटिशनचं पद्धत सुद्धा आपल्याला अंदाज याने येणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? तर एकूण जर आपण या ठिकाणी बघितलं 89 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत। जर तुम्ही लास्ट बघितलं तर तुम्हाला प्रत्येक लिस्ट मध्ये स्टुडंट्स फक्त हे 90 मार्क्स वालेच दिसतील। हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं। असे 89 स्टुडंट्स आहेत। आता तुम्ही काय करू शकता, स्वतः देखील एक अंदाज घेऊ शकता की आपलं यामध्ये नाव असेल की नाही असेल। कसं, म्हणजे फायनल लिस्ट मध्ये नाव असेल की नाही। तुम्हाला काय करायचं, त्यासाठी जी पण ऍडव्हर्टाईज आली होती येते लक्षामध्ये, समजा वर्धा जिल्ह्याची ऍडव्हर्टाईज आली असेल त्यामध्ये किती जागा टोटल शिल्लक होत्या, कोणत्या कॅटेगरीसाठी होत्या, ते तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता आणि अंदाज लावू शकता की आपला या ठिकाणी नाव येईल की येणार नाहीये। क्लिअर सर्वांना? जसं की आता बघा, जर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो NTD साठी एकच जागा असेल असं आपण काय करूयात, कन्सिडर करूया। हे जस्ट मी एक्झाम्पल देतोय, मला प्रॉपर माहित नाही वर्ध्यासाठी नेमकं कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत। NTD साठी आता बघूयात आपण, समजा एक जागा आहे तर या कोण आहेत, यांचं नाव आहे सुचिता केशवराव कुकडे। येते लक्षामध्ये, यांना 136 मार्क्स आहेत, बरोबर आहे, 136 मार्क्स आहेत। तर यांचं विद्यार्थी मित्रांनो काय होईल, सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। एकच जागा असेल तर, दोन जागा असेल तर यांच्यानंतर जे आहेत अश्विनी भास्कर शिरसाट यांचं देखील होईल, यांना 128 मार्क, म्हणजे जे पण असेल यांचं सिलेक्शन होईल। अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक अंदाज लावायचा आहे। फायनल लिस्ट आल्यानंतर तर कळेलच कुणाचं सिलेक्शन आहे कुणाचं नाही, परंतु तुम्ही अशा पद्धतीने देखील काय करू शकता, एक अंदाज घेऊ शकता। क्लिअर आहे सर्वांना? आणि जाता जाता सर्वांनी लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची लवकरात लवकर जाहिरात ही येणार आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका 520 पदांची जाहिरात येणार आहे, ज्यामध्ये अंतर्गत भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, दोन्ही पद्धतीने हे पद भरली जाणार आहेत। क्लिअर आहे सर्वांना? यासाठी आपण जी बॅच चालू केली आहे, अंतर्गतची सेपरेट बॅच आहे आणि सरळ सेवाची सेपरेट बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो। मग तुम्ही काय करू शकता, ही बॅच जॉईन करू शकता। यामध्ये सर्व विषय डिटेलमध्ये शिकवणार, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS हा सुद्धा विषय आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये घेणार आहोत। क्लिअर? ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी 96 89 66 56 11 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आपण ही बॅच व्यवस्थित डिझाईन करणार आहोत। सर्व लेक्चर डिटेलमध्ये, रिव्हिजन बॅच सुद्धा असणार आहे, PDF नोट्स असणार आहेत, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचे लेक्चर आपण घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो
तर टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये असणार आहे. ज्यांना ही बॅच जॉईन करायची लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल कोणतीही तुम्हाला माहिती हवी असेल येत्या लक्षामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ यावर टाकत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. अंतर्गत भरतीची जाहिरात खूप वर्षानंतर येते. हा जो चान्स आहे हा आपल्याला सोडायचा नाहीये, म्हणून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चलो थांबूयात या ठिकाणी. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.